काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रात मुंबईमध्ये या देशातला सर्वात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला। बिल्डिंग 4 माळ्याची बांधायची होती। सैनिक हुतात्मे यांच्यासाठी आणि यांनी 34 मुळे चढवले आणि भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायला निघाले आणि आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाणला त्याच्या पक्षात घेतलं। शिवसेना दिल्लीपर्यंत जाणार। अब्दुल सत्तार यांच्याबद्दल काही लोक आवाज देत होते। अब्दुल सत्तार हा चोर पुढील 4 महिन्यामध्ये जेलमध्ये जाणार। हा महाराष्ट्रात आपलं सरकार येईल, दिल्लीत येईल आणि अब्दुल सत्तारनं मोठं कुठली घोटाळे केले आहेत तर तू जेलमध्ये जाणार आहे। घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं एक नवीन नारा आलेला आहे, नवीन घोषणा आलेली आहे। भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। आज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे। यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्या भाषणाची क्लिप 2-3 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे की अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत। त्याची क्लिप तुम्हाला ऐकत आहे। या क्लिपमध्ये मोदी यांच्या भाषणात या महाराष्ट्रामध्ये तिचा घोटाळा झाल्याचा उल्लेख आला आहे। यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकवलं। त्यावेळेस त्या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस हा पोट तिडकीतून बोलताना दिसत होते आणि अशोक चव्हाण यांनी कसे घोटाळे केले हे दाखवत होते। या भारतीय जनता पार्टीच्या ओपन कुणाबरोबर आंदोलन केले, कोणावर आरोप केले, हे सर्व भ्रष्टाचारी एकत्र झाले आहे। भाजपवाल्यांना स्मरण नसण्याचा रोग झाला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। ज्या प्रकारचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे, हे वातावरण शिवसेनेला पोषक आहे। हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब, आता जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा कोणाला दया माया नाही। हे लोक येतील, माफी मागतील, साहेब माफ करा, चुकलो, आता होणार नाही। आता हे पापी भ्रष्टाचारी गद्दार आपल्या दारात उभे राहता कामा नये, त्यांची हिंमत होता कामा नये। आणि खैरे साहेब, माननीय अंबादासजी दानवे असतील, आपले सगळे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून, ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा ह्यांना रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय घेईल। या गद्दारांविषयी बोलतो। लोकांच्या मनातला संताप, लोकांच्या मनातला राग, लोकांच्या मनातला चीड या गद्दारांविषयी आम्हाला जागोजाग दिसते। आणि खास करून या संभाजीनगरात झालेली गद्दारी ही आमच्या जीवारी, ज्या औरंगजेबाच्या या कबरी समोर, थडग्या समोर जे घुडके टेकतात त्यांच्याबरोबर आपण गेलात, काही असं। पण एक सांगतो, ही पवित्र भूमी आहे, ही हिंदुत्वाची भूमी आहे, ही स्वाभिमानी जनतेची भूमी आहे आणि या भूमीतून कायम बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातलेली आहे। हे संभाजीनगर स्वस्थ बसणार नाही, हा मराठवाडा स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आज माननीय उद्धव साहेबांचं स्वागत ज्या पद्धतीनं या मराठवाड्यात पुन्हा एकदा झालेलं आहे, त्यातून स्पष्ट मराठवाड्यावर प्रत्येक जिल्ह्यावरती, प्रत्येक लोकसभा मतदारसंघावरती, प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल आणि पुन्हा एकदा ती शिवसेना, तीच मशाल ही ज्वलंत पद्धतीनं तळपून निघेल। मी सांगतो आणि आपल्याला जागेत आपल्याला माननीय मोदींचं विचार ऐकायचे आणि त्यांच्या विचाराच्या मार्गावरच आपल्याला पुढे जायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मग असे बघितलं उद्धव साहेब, हे अब्दुल सत्तारच्या नावानं फारच लोक इथे अब्दुल मिया आता हा चोर पुढल्या 4 महिन्यात जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे आणि त्याचा हा प्रत्येक घोटाळा, हा अब्दुल सत्तार किमान 12 ते 15 वर्ष जेलमध्ये राहील, एवढे मोठे घोटाळे आहेत। पण काय झाले, आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं। घोटाळा करने का जाने का भारतीय जनता पार्टी में एक नवीन नारा आलेला आहे, नवीन नारा, नवीन घोषणा।
भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. आज हा नारा अशोक चव्हाणांनी दिलेला आहे. तोजीने मगाशी मला एक छान गमतीशीर गोष्ट ऐकवली. एक 2-3 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं. देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका. मुख्यमंत्री फडणवीसांनी अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे? यहाँ महाराष्ट्र में लोगों ने किस तरह कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था, इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है. आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनावला, मुख्यमंत्री बनावला, इतके वेळा नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. तुम्ही बघा, रॉकेट पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडीपर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची. हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत. या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवला. मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत. चाटे क्लास सुरू केला. आमच्याकडले 40 घेतले भ्रष्टाचारी, अजितदादाचे 40, आता काँग्रेसचे 5-10, हा भारतीय जनता पक्ष. उद्या मला तरी असं वाटतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हे चित्र आपल्याला बदलायचं. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी, भ्रष्टाचार, चोऱ्या माऱ्या, दरोडेखोरी करणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी सर्व स्तरावर सुरू आहे. हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला